श्री गणेशाय नमः. गरुड पुराणाच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंत सपिंडीकरणाचं महत्त्व आणि श्रवणदेवाची उत्पत्ती कशी झाली हे सांगत आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. मागुती बोले श्री भगवंत, सपिंडीची एके मात, पूर्णवर्षी करावी निश्चित, कोणी बोलत अलीकडे. आता भगवंत पुढे सपिंडीकरणाचं महत्त्व सांगत आहे. सपिंडीकरणाच्या बाबतीत ऋषीमुनींच्या मतांमध्ये मतभिन्नता आहे. तो विधी कसा करावा, कोणी करावा, कशा प्रकारे करावा हे भगवंत ब्राह्मणाला किंवा आपल्या कुलगुरूंना विचारूनच करावं असं सुद्धा सांगतायत. या बाबतीत निरनिराळे विचार आहेत, परंतु सपिंडी केलीच पाहिजे या बाबतीत मात्र सर्व आग्रही आहे. सपिंडी केल्यामुळे मृतात्म्याचे प्रेतत्व जाते व तो प्रेतलोक सोडून पितृलोकात जातो. हा विधी 4ही वर्णासाठी आवश्यक सांगितलेला आहे. सपिंडीनंतर प्रेत श्राद्धाचा विधी करू नये असं सुद्धा भगवंत सांगतायत. जर सपिंडीसह मृतात्म्याचे अंत्यविधी झाले नाहीत तर तो प्रेतलोकात राहतो व त्याच्या कोपाने अनेक आपत्ती येऊन कुलक्षय सुद्धा होऊ शकतो. असा वंशज स्वधर्मासाठी अयोग्य ठरतो असं भगवंत सांगतायत. हा विधी जरी भिन्न मते असले तरी सुद्धा शास्त्रात रूढीर बलीयसी या न्यायाने देशकाल परंपरा यानुसार तो करावा असं भगवंत सांगतायत. अडचणीच्या बाबतीत पर्याय वर्णन करून 13व्या दिवसाच्या पहिल्या 2 प्रहरात श्रवण नावाच्या देवाचे पूजन करावे असे सांगून भगवंताने श्रवणाच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. 13व्या दिवशी त्या श्रवण नावाच्या देवासाठी 12 वस्तू त्या श्रवण नावाच्या देवासाठी द्यायला सांगितलेल्या आहेत आणि 13वा वस्तू भगवंतासाठी द्यायला सांगितलेली आहे. हे श्रवण नावाचे जे 12 देव आहेत हे यमाचे मदतगार आहेत आणि यांची उत्पत्ती कशी झाली ही भगवंत सांगतायत. जेव्हा कल्पारंभी विधात्याने यमधर्माला कर्मानुसार फळे देण्याचा अधिकार दिला तेव्हा संयमनी नावाची एक नगरी राहण्यासाठी यमाला दिली होती. तेव्हा यम म्हणतोय मनुष्याची संख्या अब्जावधी आहे व प्रत्येकाच्या जीवनातल्या लहान मोठ्या कर्माचा हिशोब ठेवणे मला कसे शक्य होणार. तेव्हा चिंता यमाला वाटली. विधीने म्हणजे ब्रह्मदेवाने श्रवण नावाचे 12 प्रकारचे असंख्य देव उत्पन्न केले. त्यांना असे सामर्थ्य दिले की ते प्रत्येक प्राण्यांचे दर क्षणाचे कृत्य जाणतात व यमधर्माला प्राण्याच्या न्याय निवाड्याच्या वेळी सांगतात. त्यांना दूरदृष्टी दूरश्रवणाची सिद्धीसुद्धा ब्रह्मदेव देतात. म्हणून श्राद्ध कर्मामध्ये श्रवण पूजनाचे पण महत्त्व आहे आणि त्यामुळे श्राद्धविधी पूर्ण होते असं भगवंत सांगतायत. आणि सत्कर्माची महतीसुद्धा भगवंत सांगतायत. सत्कर्मामुळे श्रवणदेवाला सुद्धा तृप्त करावं आणि आपलं जीवन किंवा आपलं मृत्यूनंतरचं जीवन सुखी करून घ्यावं आणि कर्मकर्त्यांनी प्रेताला किंवा जीवात्म्याला सुख देण्यासाठी हे विधी करावेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जय श्री